नमस्कार मित्रांनो, ओम इंजिनियर्स ऑटो बॉडी बिल्डिंग ह्या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज तुमच्यासाठी आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. हे दोस्त अशोक लेलंड दोस्त या गाडीवरती आपण टिपर बनवलेला आहे. तर मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी ह्या चॅनलला पहिल्यांदा तुम्ही व्हिजिट केली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबून ठेवा. त्यामुळे पुढे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ लोकांना शेअर करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. तर मित्रांनो, आज आपण हा अशोक लेलंड दोस्त प्लस या गाडीवरती आपण हा टिपर बनवलेला आहे. या कस्टमरचा 2 ते 3 वर्षांपूर्वी आधी पहिले पण आपण टिपर बनवलेला आहे. त्याची सर्व्हिस, काम, त्याची ड्युरेबिलिटी पाहून कस्टमरने परत आपल्याकडे ही बॉडी बनवलेली आहे. हे ड्युअल पर्पज आहे. हा दिसताना नॉर्मल बॉडी गाडी दिसते आपल्याला, पण आपण हा टिपर बनवलेला आहे. तर आणि पुढे त्यांचं खोरं सामान, फावडे, गमेले ठेवण्यासाठी पुढे क्लोज कंटेनर बनवलेला आहे. पुढे अशा प्रकारे क्लोज कंटेनर आहे. मित्रांनो, इथे बॅटरीसाठी आपण हे गार्ड कम बनवून दिलेलं आहे. हे गार्ड आहे. रात्रीच्या वेळी व्हिडिओ करतोय, थोडं लक्ष येणार नाही. हे बॅटरी ऑपरेटेड पॉवर पॅक केलेलं आहे. याच्यामध्ये त्याची सिस्टीम आहे. गाडीची आतमध्ये जॉयस्टिक आपण दिलेली आहे. तर ड्रायव्हरला वापरण्यासाठी हे इथेच आपण जॉयस्टिक दिलेली आहे. ड्रायव्हर हे पुढे मागे बाहेरही घेऊ शकतो. हे अप आणि डाऊनची त्यात सिस्टीम आहे. पहिले आपण बॉडीची माहिती घेऊ, नंतर टिपर वर खाली करून दाखवू. तर मागे वर चढण्यासाठी हँडल बनवलेला आहे. मागे फाळका, हेवी ड्युटी लॉक वगैरे केलेला आहे. तर आपल्या ओम इंजिनियरची नेम प्लेट पाहू शकता तुम्ही. ठीक आहे. मागे एक झुलती नंबर प्लेट बनवलेली आहे. कंपनी BS6 गाडी आहे. तर सेन्सर वगैरे लावलेले आहेत. आणि टिपरच्या हिशोबाने आतमध्ये पूर्ण प्लेन पत्रा वापरलेला आहे. पुढे समोर पाहू शकता आपण एक डिकी आणि त्याला झाकण बनवलं. आत ते खोरं, फावडं, टिकाव काय आहे ते आत लॉकेबल ठेवणार आहे. रात्री गाडी जाऊ शकतो. फाळका आपण त्यांना उपयोग नॉर्मल काय वापरायचं असेल तर फाळक्याला चेन वगैरे लावलेली आहे. आडवा पाडून रेग्युलर सामान आहे ते वाहतूक करू शकतात. आणि इतर टिपर त्यात खडी, क्रशँड, हेवी ड्युटी असं मटेरियल वाहून यायला लागतं. आता इकडे थोडा अंधारात दिसणार नाही. हे साईडला मडगाड चांगल्यापैकी लावलेले आहेत. इथे डिझेलचे गार्ड लावलेले आहे. त्या साईडनी बॉडी पाहू शकता तुम्ही पुढे. आणि हे अशोक लेलंडची दोस्त गाडी, मस्त गाडी आहे. ही पुण्यातली गाडी MH12. या साईडनी मरगाड व्यवस्थित पाहू शकता. मरगाड बनवले आहेत. आता तुम्हाला वरती टिपर वरती घेऊन दाखवतो. गाडी चालू ठेवली तर चांगलीच गोष्ट आहे, नाही तर बंद गाडी ते होऊ शकतं. बॅटरीला जास्त पॉवर मिळण्यासाठी आपण गाडी चालू करायचा सल्ला देतो. आणि असं बटन दाबून ठेवायचं. इथं बटन दाबलं आहे. इथे पाहू शकता मित्रांनो, अशा टिपर वरती चाललेलं आहे. हेवी ड्युटी असा ज्याला आपण जॅक बसून हेवी ड्युटी जॅक लावून दिलेला आहे. ते पूर्ण असं वरती जात आहे. वर्कशॉप मध्ये कामही चालू आहे, त्याचा आवाज येतो. खालची चॅसी फ्रेम एकदम मजबूत अशी बनवून दिलेली आहे. खालचं फ्रेम वगैरे. आपण आपले कस्टमर आहेत, त्यांचा रिव्ह्यू आपल्याबद्दल जाणून घेऊ. सर, आपल्या व्ह्युअर्सला तुमचं नाव, पत्ता, काय बिझनेस आहे जरा सर्व माहिती द्यायला पाहिजे. नमस्कार, मी सचिन नाझरीकर, राहणार हडपसर, पुणे. माझा बांधकाम व्यवसाय असून सरांकडे मी 3 वर्षापूर्वी सेम पद्धतीची गाडी बनवली होती. त्या गाडीचे रिझल्ट आणि रिमार्क खूप चांगले असल्यामुळे आता परत नवीन गाडी मी सरांकडून बनवून घेतलेली आहे. सरांकडे काम आपण सांगेल त्या पद्धतीने आणि तशाच प्रकारे अगदी चांगल्या क्वालिटीचे करून मिळते आणि अगदी तेही माफक दरामध्ये. तर आता जे सांगितलं ते आम्ही सगळं काम करून दिलं तुम्हाला. हो, जे रिक्वायरमेंट सरांना सांगितल्या होत्या त्याप्रमाणे पूर्ण कस्टमाइज पद्धतीने पूर्ण गाडी सरांनी तयार करून दिलेली आहे. आधीचा अनुभव आहे, ती गाडी व्यवस्थित चालली. हो, धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, असेच प्रत्येक गाडीवरती टिपर बनवण्यासाठी ओम इंजिनियर्सच्या वरील नंबरवरती व्हॉट्सअप करा. कॉलला उत्तर देऊ शकत नाही. अशा वेगवेगळ्या टिपरसाठी आजच ओम इंजिनियर्सला वरील नंबरवर कॉन्टॅक्ट करा.
जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.